शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले तुमच्या सर्वांचं अमन मोहनावाले या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजचा विषय आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी। येत्या 6 मार्चच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीची मोठी घोषणा करणार का? कर्जमाफी नक्की कधी मिळणार? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का? हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 सोमवारपासून सुरू होत आहे आणि ते 25 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे ते 6 मार्चकडे, कारण 6 मार्चला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं बजेट सादर करणार आहेत। गेल्या 2-3 वर्षापासून आपण सर्वजण कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत आहोत, त्यामुळे या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची गोड बातमी मिळणार का, याचीच चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेलच की काही दिवसांपूर्वी आपल्या शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी नागपूर येथे मोठं आंदोलन उभं केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यांनी 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं। ही कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक खास समिती नेमली आहे। आता या समितीचं काम वेगात सुरू आहे। त्यांनी काय केलंय तर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांकडून आपल्या थकीत कर्जाची माहिती मागवली आहे। बँकांना चक्क 54 ते 55 रकान्यांचा एक मोठा फॉर्म दिलाय। यात आपलं नाव, गाव, शेतजमीन किती आहे आणि कर्ज कुठल्या प्रकारचं आहे, अल्प मुदतीचं आहे की दीर्घ मुदतीचं, ही सगळी प्राथमिक माहिती सध्या गोळा केली जात आहे। पण मंडळी, यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। समिती जो डेटा गोळा करत आहे त्या 2 तारखा समोर येत आहेत। काही बँकांकडून 30 जून 2025 पर्यंतची माहिती मागवली जात आहे, तर काही बँकांकडून 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची। शेतकरी नेत्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय त्यांनाही या कर्जमाफीचा फायदा मिळाला पाहिजे। त्यामुळे सप्टेंबर पर्यंतचा डेटा ग्राह्य धरला जावा अशी सर्वांची रास्त अपेक्षा आहे। आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 6 मार्चला खरंच कर्जमाफी मिळणार का? तर शेतकरी मित्रांनो, वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे। राज्याकडे अजूनही एकूण थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत याचा पूर्ण आणि फायनल डेटा आलेला नाही। ही जी परदेशी समिती आहे ती आपला अंतिम अहवाल एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 एप्रिल पूर्वी सरकारला देणार आहे। आता तुम्हीच विचार करा, जर अहवालच एप्रिलमध्ये येणार असेल तर 6 मार्चच्या बजेटमध्ये जरी घोषणा झाली तरी लगेच दुसऱ्या दिवशी कर्जमाफी लागू होण्याची शक्यता खूपच कमी आहे। शिवाय सध्या सरकारच्या तिजोरीत निधीची कमतरता असल्याचंही बोललं जात आहे, जो या कर्जमाफीतला एक मोठा अडथळा ठरू शकतो। थोडक्यात सांगायचं तर मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 ची जी डेडलाईन दिली आहे, त्यामुळे घोषणा जरी बजेटमध्ये झाली तरी प्रत्यक्ष आपल्या खात्यात लाभ मिळण्यासाठी आपल्याला जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच 30 जून पूर्वी कर्जमाफी करेल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही खरी आणि स्पष्ट माहिती मिळेल। तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण असा ठरेल, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।